नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 7वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तुम्ही जाहिरात आहे त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत नागपूर खंडपीठ यांच्यामध्ये पदभरती सुरू करण्यात आली. 17/2/2025 रोजी तुमची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवरील शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या 24 जागा आणि पुढील 2 वर्षात रिक्त होण्यासाठी 12 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहेत. अशा एकूण 36 जागांकरता या ठिकाणी निवड प्रक्रिया आणि 9 जागेसाठी प्रतिशा यादी सुद्धा या ठिकाणी तुमची करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. वेतन असणार आहेत S3 नुसार 16,600 ते 52,400 दरम्यान या ठिकाणी पे स्केल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिव्यांग व्यतिरिक्त आरक्षण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले आहेत. यामध्ये पात्रता असणार आहेत, वयोमर्यादा असणार आहेत. ओपनसाठी 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टसाठी मित्रांनो 63 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही वयाची सवलत नसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमची पात्रता असणार आहेत, किमान 7वी पास असणं आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी मराठी बोलता लिहिता वाचता येणं आवश्यक राहणार आहे. उमेदवारांची शारीरिक क्षमता ही चांगली असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराची पात्रता असणार आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक राहणार आहेत, म्हणजेच डोमासेल हे महाराष्ट्रात असणं आवश्यक राहणार आहेत. उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा, म्हणजे या ठिकाणी जी भरती आहे त्या ठिकाणी टेम्पररी स्वरूपात तुमच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील त्या टाईप तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहेत. त्याचबरोबर तुमचे महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर तुमच्या कुठला गटला नसावा. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला bombay.nse.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म मिळतात तुम्हाला 18/2/25 पासून ते 4/3/25 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायचा नाही. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि सहीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. फोटोची साईज 3.5x4 आणि सही 3 ते 2.5 सेंटीमीटरच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एकापेक्षा जास्त उमेदवारांना अर्ज केल्यास फक्त एकाच अर्जाचा विचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे पेमेंट आहे ते SBI कलेक्ट रेफरन्स मार्फत तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून फॉर्म भरते तुमचा रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ऑनलाईन नोंदणी असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन नोंदणीमध्ये तुम्हाला 50 रुपये हे पे स्केल लागणार आहेत. हे पे स्केल भरून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यांना कोणकोणती डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. जन्मतारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा SSC प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. शैक्षणिक गुणपत्र 10वी 12वी 7वी जे काय आहे ते. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता 10वी 12वी 7वी जे काय असेल त्याचा. जाहिराती प्रसिद्ध तारखेनंतरची 2 प्रतिष्ठित व्यक्तीची चरित्र प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहेत. जाहिरातीमध्ये नमुना नुसार तुमच्या या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचबरोबर तत्सम अधिकाऱ्यांनी प्राप्त केलेला जातीचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट, डोमासेल लागणार आहे. त्याचबरोबर सेवा सोयीची नोंदणी म्हणजे जे एम्प्लॉय कार्ड असतात त्याचं, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, शासकीय कर्मचारी असल्यास त्याचा नाहरकत प्रमाणपत्र, उमेदवारांनी नावात बदल झाले असल्यास त्याचा तपशील, संबंधित उमेदवारांनी जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर परीक्षा स्वरूप असणार आहेत मित्रांनो. परीक्षा स्वरूप हे तुमची निवड चाचणी होणार आहेत, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी लेखी परीक्षाही होणार आहे 30 मार्कांची. किमान 15% मार्क्स तुम्हाला ठिकाणी मिळवायचे, म्हणजे 15 मार्क्स तुम्हाला ठिकाणी मिळवायचे. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे 10 मार्कांची आणि तोंडी मुलाखत 10 मार्कांची. अशी निवड प्रक्रिया ही 50 मार्कांची तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला चाचणी, लेखी परीक्षा किंवा जे काही तुम्हाला इव्हेंट्स असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी गुणवत्ता ही या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि तोंडी परीक्षेद्वारे तुमच्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे.
त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी जे सर्व आरक्षण असतात किंवा जे परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे, हे सगळं बॉम्बे हायकोर्टाच्या नियमानुसार या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी ID पुरावा सुद्धा वेळोवेळी तुम्हाला द्यायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नमुना फॉर्म A देण्यात आला आहे. त्यामध्ये मी श्री कुमारी तुमचं या ठिकाणी नाव, यांचा म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, मुलगा मुलगी किंवा पती पत्नी असेल ते, वय, राहणार याद्वारे करते की तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते या ठिकाणी लिहिले आहे. तुम्हाला आज रोजी किती अपत्य आहेत त्याचा तपशील यायचा आहे आणि जन्मतारीख टाकायची आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी स्वतःचं नाव स्वाक्षरी करायचं आहे. ठिकाण आणि तारीख आणि ठिकाण तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर अविवाहित उमेदवारांनी लागू नाहीत असे नमूद करून स्वतःची स्वाक्षरी करायची आहे. त्याचबरोबर फॉर्म B चरित्र प्रमाणपत्र सुद्धा आहेत. या ठिकाणी 2 जे चरित्र प्रमाणपत्र असतात, उमेदवार असतात म्हणजे जे रिस्पेक्टेबल मेंबर असतात त्यांचं या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र, यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे, कोणतं गाव आहे ते, तालुका, जिल्हा, त्याचबरोबर मागे किती वर्षापासून ओळखतो, त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाकायचे आहेत. जे प्रमाणपत्र देणार आहेत त्याचे सही, शिक्का, नाव, हुद्दा, पत्ता आणि भ्रमणध्वनी असे सर्व तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. ओके, तर ही होती मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.